अवैध वाळू उपसा संदर्भात विधानसभेमध्ये चर्चा झाली। आम्ही सूर्यास्ताच्या दिशेने निघालो। भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी वाळू संदर्भात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना कोपरखळी मारली आहे। तर अवैध वाळू उपसामुळे कोकणाचा बीड होऊ द्यायचा नाही, भास्कर जाधवांनी हे वक्तव्य केलंय। केल्यापासून 15 दिवसात तहसीलदारांनी जर रीती दिली नाही तर त्यावर कारवाई करण्याचा जीआर आपण काढणार आहात का? अनेक अधिकारी आता रेतीच्या संदर्भात धृतराष्ट्राच्या भूमिकेत गेले, तर या संदर्भात जो रेतीची चोरी पकडून देईल त्याला ते वाहन बक्षीस देण्याची योजना सरकार करेल का? या संदर्भामध्ये आपण एक पोर्टल करणार आहात का? आमदार म्हणून आम्ही तक्रारी केल्या तरी अध्यक्ष महाराज काहीच करता येत नाही। 8 दिवसात जे आपलं वाढू धोरण येत आहे त्यामध्ये ही बाब अंतर्भूत करणार आहे की 15 दिवसाच्या आतमध्ये